हाय हाय. हॅलो गायज, तर आम्ही आज गट्ट्या आणि मी आमच्या कॉलनीचा राऊंड मारायला चाललो. तर त्याला आज पूर्ण कॉलनी फिरवणार आहे. माझे भरपूर मित्र येतात, तू म्हणतात तुमची कॉलनी खूप भारी आहे. तर म्हटलं चला तुम्हाला सर्वांना पण आमची कॉलनी दाखवतो. सरकारी असल्यामुळे भारी जरा, चला तुम्ही पण बघा. छोटं होतं, आता इथं नवीन गेट चालू केलं आहे आणि याचं सुद्धा एंट्रन्स एवढं भारी केलं आहे. ऑफिसचं नाव आहे म्हणजे केंद्रीय जलदान विभाग त्याचं नाव आहे. आणि इकडं मोठा पोल आहे इथं लाईटीसाठी, सगळीकडे त्याचं उजेड आहे. आणि दोन्ही साईडला एक एंट्री एक्झिट सुद्धा केलेली आहे, म्हणजे इकडनं गाडी आत येईल, इकडनं बाहेर जाऊन इकडून युटर्न मारून मेन रोडला जाईल. आपण आता आतमध्ये जाऊयात. आता लाईट्स चालू झालेली आहेत तिथं. PW पॅरेस असं नाव लिहिलेलं आहे. या तिथं सिक्युरिटीसाठी एक छोटीशी खोली आहे. त्याच्यामध्ये काय असतं म्हणजे काही एंट्री वगैरे करून त्यांची, जसं आपल्या जुन्या गेटला नेहमी होतं तसं ते एंट्री वगैरे करून आपण पब्लिकला आतमध्ये सोडतो. म्हणजे एंट्रीशिवाय आपण कोणालाच अलाउड करत नाही. म्हणजे आतमध्ये तुमच्या ओळखीचं कुणी असेल तरच आपण आतमध्ये सोडतो. किंवा डिलिव्हरी बॉयसुद्धा इथे एंट्री करतात, एक फोन लावून देतात की आमच्याकडे खरंच त्याचं काहीतरी व्हिजिट किंवा डिलिव्हरी आहे, फूड किंवा कुठलंही पार्सल असेल त्याची, तरच त्यांना आतमध्ये सोडतो. झाड लावलंय सर केलंय त्याला. आर्टिफिशियल आर्ट काय म्हणता येईल माहित नाही मला, पण ते खूप भारी केलं. मला असं वाटतं टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी करण्याचा खूप भारी प्रयत्न केलेला आहे. दगडांमध्ये खूप काही गोष्टी बाहेर आणलेल्याच नाही आहेत. मला चांगलं आठवतं ही दगडी इथलीच आहे. हे जे सर्कल आहे ते खूप वर्ष अगोदर इथं कॉलनीमध्ये होतं. हे मागचे ग्राउंड आहे हे सुद्धा खूप अगोदर बसते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बरोबर घेऊन त्याचं हे केलं. हे पाईपसुद्धा पाण्याचे पाईप्स आहेत इथले. हे सगळे पाईप्स वगैरे, कुंड्या वगैरे, म्हणजे असं काही खूप खर्च न करता काय चांगलं करता येईल ते हे खूप भारी केलं. लाईट्स वगैरे हे सगळ्या इथल्याच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये हे बार वगैरे, हे चाक होतं एक मोठा घोडा होता, म्हणजे लाईटीचा घोडा, त्याला हे मोठं रिंगण चाक होतं, तेच वापरून त्याचं छान हे बनवलं. खूप भारी केलं. आणि एंट्रन्सला आलं की नवीन लोकांना खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतं, ते बघायला खूप छान वाटतं. म्हणजे आमची नातेवाईक येतात, मित्रमंडळी येतात, तर या गेटनी किंवा जुन्या गेटनी सुद्धा आतमध्ये येतात. त्यांना ते खूप असं भारी वाटतं. अरे खूप भारी, म्हणजे सोसायटीमध्ये असतंच तिथं पैसे वगैरे देऊन खूप हे. पण जवळजवळ 25 वर्ष आम्ही इथं राहतो आणि आता पुढच्या 5 वर्षात आम्ही इथनं सोडणार आहे. जेवढंच भारी वाटतंय बनते आत्ता फक्त 5च वर्ष आम्ही त्याचा अनुभव घेणार. नंतर तर काय आपलं कॉलनीच्या बाहेरच आहे. पप्पांची रिटायरमेंट राहिली फक्त 5 वर्ष, त्याच्यानंतर आम्ही पण बाहेर. पण वाईट पण याचंच वाटतं की आत्ता हे सगळं भारी भारी घडतंय. सो 5 वर्ष एन्जॉय करूयात. चला भेटूयात आपण नेक्स्ट लोकेशनला. ही पण बिल्डिंग नवीन झालेली आहे. तर हे आपल्या कॉलेजचं हॉस्पिटल आहे. म्हणजे ऑफिसच्या लोकांसाठी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याचं खूप काळजीपूर्वक घेतलेला हा निर्णय. सगळ्या ऑफिसच्या लोकांना चांगल्या कॉस्टमध्ये किंवा कमी खर्चामध्ये हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं. आता बंद आहे, आज शनिवार असल्यामुळे दिवसभर चालू असतं बंद होतं. सगळ्या सुविधा इथं अवेलेबल आहे. आता आपण जाऊयात पुढचं छोट्या गेटकडे. आपण मगाशी होतो मोठ्या गेटकडे, आता आपण जाऊयात छोट्या गेटवर. तिथंही खूप छान छान गोष्टी बनवल्यात, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ जसं तिथं म्हटलं, तिथंही सेमच केलेलं आहे तसं. आपण तिकडे जाऊया.
आता आपण छोट्या गेटला आहे, इथंही असं छान गोष्टी म्हणजे CW पॅरेसचं नाव लिहिलं, मागे फ्लॅग लावले, वेगवेगळ्या कलरचे फ्लॅग लावले, समोर कुंडी आणि झाडं वगैरे, छोटे छोटे प्लांट हे सगळं केलं. इथं आपलं सिक्युरिटी चेकपोस्ट आहे, आता चालू आहे. इथनं सगळ्या गोष्टी आपल्याला एंट्री वगैरे सगळं इथं घडतं. आपलं सिक्युरिटी एंट्री केल्याशिवाय कोणाला आतमध्ये नसतं. सेम इकडेही होतं आणि खूप भारी केलं. तुम्ही जवळ येऊन बघू शकता. टाकाऊ म्हणजे पहिलं नव्हतं काही. तिथे आपल्याला सिक्युरिटी कॅमेरा सुद्धा आहे, म्हणजे काही वाईट गोष्ट घडत असेल त्याचं फुटेज आपल्याला इथं सगळं मिळून जातं. म्हणजे कोणी बाहेरचा व्यक्ती कशा पद्धतीने आत येतोय किंवा तो फसवणारा आहे नाही फसवणार इथं आपल्याला कॅप्चर होऊ शकतं. आणि इकडं आपलं सिक्युरिटीचं पूर्ण चांगल्या पद्धतीने इथे एंट्री एक्झिट होत असते. सो आपण भेटूयात आपण नेक्स्ट लोकेशन. हे आमच्या कॉलनीतलं चिल्ड्रन पार्क आणि गट्ट्या जोरात त्याच्या दिशेने पळत सुटलाय. चला आपण पण जाऊया. काय करायचं, चला आपण तिकडे जाऊ. काय म्हणतो किती सहज जाते. आम्ही पहिलं जायचं ना, खड्डा होता पूर्ण, असे लटकायचं, मला जमत पण नव्हतं. क्रॉस कर पूर्ण. आम्ही लहानपणी हात सोडून जायचो. तुला येतं का? ये माझा हात, चल वरती. घाबरतोय येतं का? हात सोड घेतो, सोड घेतो, नाही पडत. घे खाली उतर, चल ये ना असं येतो. आमची इथे ना एक स्टेप याच्या खाली गेलाय, खड्डा होता पूर्ण. काय करतो? अरे आम्ही पण करायचो लहान. आमच्या डेअरी वाढली. आता काय सिसो खेळायचं कसं? मी त्या मोठ्यावरती करतो, तिकडे मोठं येते. नको बाबा, हात सटकतो, खराब झाले. मग अशी काय केलं होतं? अशी पाय असे वरती टाकले ते पाय, बघितलं लांब. आणि हात सोड, पाय सोड, सोडात हात सोड, दुसरा पण सोड, नाही पडणार तू. सोड हात, सोड हात, चल सोड. आता मी पाय सोडतोय, तू पूर्ण गोल फिर. करतो पहिले लहानपणी इकडे पण असेल दोन्ही साईड आणि पायऱ्या आहेत ना इथं होते, इकडनं आम्ही वरती जायचो. मग काही पोरं इकडे घसरायची, काही पोरं इकडे घसरायची आणि सरळ होतं. ते आता तुमच्यासाठी छोटं बनवलं, ते थोडे मोठे आणि तिथं उंच होते, तिथपर्यंत असायचं. आम्ही धडकायचो त्या कशाने. हे भरतो आता खेळ.
हळू 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 हळू. हे तर खराबच झालं ना पिलू, त्याच्यावर येतच नाही ना. आम्ही भरपूर खेळलो, मज्जा यायची पहिली. बस बरं मी फिरवतो. बस बस. आम्ही पण असं पडलं पडलं. लागलं का? या या. चला लागू दे. त्यांना खराब झालंय पूर्ण. या मोठं जातं. हळू की रे, पडशील की. हे तुमच्यासाठी बांधलंय ना, छोट्या मुलांसाठी. आमच्या वेळेस नव्हतं. आम्ही तिकडे त्या मोठ्या मोठ्या ह्याच्यावरती खेळायचो. तो तिकडे दिसतोय ना, त्या मोठ्या ह्याच्यावरती, किंवा तो दादा खेळतोय ना, तिकडे जायचो. मी त्याच्यावरून पडलो होतो, माहिती का तुला? लागलं नव्हतं मला, फक्त पडलो होतो. काय करायचंय? काय पार्क मध्ये सुद्धा सापाच्या काती वगैरे आहेत. आणि आमच्या कॉलनीमध्ये भरपूर स्नेक वगैरे सगळं भरपूर असतात. लहान पोरं. चला नको जास्त. चला सगळ्या ह्याच्यावरती खेळतो. हे आमचे लहानपणीचे होते. ते मधले नव्हते पहिले. लहान मुलांसाठी ते नव्हते, हे होते लहान मुलांसाठी. मोठ्या मुलांसाठी ते. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा आलो त्याच्यावरतीच खेळायचो. नंतर मग त्याच्यावरती ते मोठे तयार केले मोठ्या मुलांसाठी. याच्यावरून पडलेलो आहे. हे आता बघ खराब झाल्यामुळे असं चिरके झोका जातो, चिरका जातो. चला आपण तिकडे जाऊ. नवीन बॅडमिंटन कोर्ट. पुढे बॅडमिंटन कोर्ट. मग तिकडे वरती बास्केटबॉल ना, बास्केटबॉल ना. चला जाऊ. चल चला चला चला. कधी हे नवीन झालं बॅडमिंटन कोर्ट. पहिले आपल्याकडे हॉल होता, त्या हॉलमध्ये आम्ही खेळायचो. आता तिथं रेनोव्हेशन चालू. तर आता हे नवीन बॅडमिंटन कोर्ट हे केलं. आमच्याकडे डॉगींची शर्यत असते. पाळीव डॉगी दिसला तो पाळीव. नाही भाऊ 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 भाऊ. हे बघ हे असं छान बनवलंय बरं का. पहिलं तिकडे असं का नव्हतं. आम्ही नेट लावायचोय. 2 बार होते असे. हे सगळं नवीन आहे दोन्ही साईड. हे भाऊ भाऊ चला. पहिले एकच होतं, म्हणजे आता 2 टीम खेळू शकतात. इकडे इकडे. मी आलो नाही अजून खेळायला, पण यायचंय. हाईट बरोबर आहे. आत्ताशी लोक यायला चालू झाले नवीन. पोल लावणार कसं लाईटीचा.
तो एक आहे. रात्री सुद्धा आम्हाला खेळायला एक लावलाय तिकडे, अजून एक इकडे लावलाय. भारी केलं. याला लॉक पण ठेवतो मी, कुत्री येऊन आतमध्ये बसू नये म्हणून आणि खराब करू नये म्हणून. बाकी काय नाही, शी वगैरे करून जातात तुम्ही, बाकी चावण्यासाठी फाडण्यासाठी काय नाही. आपण आता आहे ना इकडे जाऊ, बास्केटबॉल कोर्ट पण आहे समोर, तिकडे जाऊ. ते पण रिन्युएशन होत आहे की नवीन बनतं असं काहीतरी चाललं. मी पण बऱ्याच दिवसानंतर चला या. असं बंद करून जातो असल्यामुळं आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने कडी वगैरे लॉक होते. याला ओपनच ठेवतात, लॉक असं चावी कोणाकडे दिली नाही. चला जॉगिंगला लोक येतात आणि थकले बरंच बसवसं वाटलं की आपल्याला सेटिंग केली. 1, 2, 3, 4, 5, 6 ही झाडं आत्ता एवढंच लावली, वर्ष 2 वर्ष लागली. त्याच्यानंतर सेटिंग वगैरे त्या साईडला टाकतो. सगळे वयस्कर लोक किंवा फिरायला येणारे असे बसून राहतात. छान केलं, भारी वाटतं. आता व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल आहे ना नवीन बनतंय इथलं. या अजून काम चालू आहे. याला फर्श नव्हतं पहिला कोबा होता डायरेक्ट सिमेंटचा. इथं मॅटिंग वगैरे टाकले आता बाउन्स होण्यासाठी, बॉलला जास्त डॅमेज होत नाही. प्रोफेशनल कोर्ट वरती असं कशा प्रकारे इकडं आता आहे ना पहिलं ओपन थिएटर होतं. अजून याचं काम होईल का नाही माहिती नाही, पूर्णपणे चांगलं होतं. हा थिएटर ओपन थिएटर हे काय इथं त्याच्यावरती स्क्रीन होती. तो जो बोर्ड दिसतो म्हणजे मागं भिंत ती पूर्ण व्हाईट कलरची, त्या व्हाईट कलरच्या भिंतीवरती इकडं प्रोजेक्टर लावून त्याच्यावरती स्क्रीन दाखवायची आणि ओपनमध्ये सिनेमा वगैरे दाखवायचे. इकडे त्या रूम होत्या, चेंजिंग रूम किंवा किचन, त्या साईडला चेंजिंग रूम. कोणी कलाकार वगैरे यायचे त्यांच्या व्हिजिटसाठी तेही तिथे यायचं. पण आता सध्या बंद आहे, अशा खूप कमी लोक राहिलेत आता कॉलनीत. मराठी लोक तिथे खूप इव्हेंट आणि खूप काय करायचे. आता खूप कमी लोक असं करतात. हे बास्केटबॉल नव्हतं पहिलं, आत्ता करतात ते. बास्केटबॉल होतं, व्हॉलीबॉल आत्ता करतात ते. हो आपण पूर्ण फिरून आलो ना. बास्केटबॉलचं हे बार जुने आहेत, वरचा कोच पहिला काचेच होतं पण त्याला लटकतात वगैरे, त्याच्यामुळे ते आत्ता यांनी पूर्ण प्लायमध्ये किंवा लोखंडात बनवले आणि त्याला अजून रिंग वगैरे लावायची, ती जाळी वगैरे. हे पूर्णपणे नवीनच आहे. बास्केटबॉलचं व्हॉलीबॉलचं तर पूर्ण नवीनच म्हणजे हा सेक्शन आम्ही क्रिकेट खेळायचो इथे. तिकडं ही भिंत नव्हती, आत्ताच केलं. तिकडनं आम्ही अशी टीम उभी करायचो, म्हणजे अर्धे व्हॉलीबॉल खेळतात तिथं, अर्धे मुळं फिल्डिंग पण करायचं. आणि इकडं हा पूर्ण मोकळा एरिया होता. तिथं माझा मित्र राहायचा त्या बिल्डिंगमध्ये खाली. आणि सगळे ब्रेक झाला की पाण्याच्या बॉटल घेऊन त्यांच्या घरात, त्यांची मम्मी एवढ्या शिव्या घालायच्या आम्हाला, त्याचा काय अर्थच नव्हता. भारी केलंय हे मॅटिंग चांगलं आहे आत्ताचं. कितपत राहिलं ना किती दिवस राहील माहीत नाही, पण ह्यांनी केलंय म्हणजे बॉलला जास्त डॅमेज होऊ नये म्हणून की खूप कमी लोक येतील असं वाटतंय खेळायला. आणि आता आपण जाऊया स्केटिंग वरती. पिलोचा स्केटिंग टाइम होते, सो तिकडे जाऊया. चला. हे आपलं क्रिकेटचं ग्राउंड जुनं तिकडं होतं, पण नंतर हे झालं. हे आपलं पिच, इथं डायरेक्ट बॉलिंगवरती आम्ही खेळायचो. म्हणजे हाफ पिच वगैरे नाही, डायरेक्ट फुल पिच. हा पूर्ण मोठा एरिया तुम्ही बघू, पूर्ण फिरत त्या हा पूर्ण एरिया आपण पूर्ण क्रिकेटसाठी वापरायचो. आता याचंही काम रिनोव्हेशन चालू आहे. आता गवत क्लीन करून जे नाही होतं ते पूर्ण जा. इथे आता फेब्रुवारीमध्ये ना आपले टुर्नामेंट होतात. ऑफिसची जी काही बॉईज आहेत किंवा अंकल्स आहेत मोठे लोक, पूर्णपणे 1 महिना सुट्टीचा म्हणून एन्जॉय करतात आणि टुर्नामेंट्स खेळतात. सरकारी कामात वेळ कसा घालवायचा हे त्यांच्याकडनं शिकवतो. आम्ही पण येतो कधी कधी खेळायला, एन्जॉय होतो. त्यावेळेस पण आपलं एक ब्लॉग करूया.
भारी वाटेल. चला आपण पुढच्या लोकेशनला जाऊ. तिकडं आमचा डिरेक्टरचा बंगला आहे. असं ऑफिसचे मेन ऑफिसर आहेत, त्यांचा हा बंगलो आहे. आपण बॅक साईडला होता आता, त्यांच्या फ्रंट साईडला जाऊयात. त्याच्यानंतर आपण इकडे एक हॉल आहे, हा सगळ्यांसाठी बहुउद्देशीय म्हणून हॉल त्याचं नाव आहे. तर तिथे आपण सगळे इव्हेंट्स वगैरे करतो कॉलनीचं. आपण त्याच्याही पुढे जाऊ. त्याचं सध्या रिनोव्हेशन चालू आहे, पण आपण जाऊ जस्ट एक तिथं व्हिजिट करूया. चला. मला असे दाखवलं तो हा बंगलो मेन ऑफिसर असतात ऑफिसचे, त्यांच्यासाठी राहण्यासाठी हा बंगलो. आतमध्ये ग्रीनरी वगैरे, गार्डन वगैरे, आणि बाहेर नेट लावली की कुत्री वगैरे जाऊ नये. पाळीव प्राणी त्यांचे आहेत. त्यांच्या समोरच असं आत्ता हे सगळं आत्ता गेलेलं आहे, ग्रास वगैरे आत्ता लावलेलं. छान एक विजन आलेली आहे आता कॉलनीला. इकडे मागं बघा तुम्ही, इकडे काम चालू आहे, त्या साईडला पण काम चालू आहे, इकडे सुद्धा त्या साईडला पण सगळीकडे पूर्ण एंट्रीपासून गेस्ट हाऊसपर्यंत. आणि तिकडे बी टाईप सी टाईप या दिशेला सुद्धा असं रस्त्याच्या दोन्ही कडेने असं ग्रीनरी, ग्रास मस्त छान. आणि ह्याच्यामध्ये भारी म्हणजे पावसाचं पाणी जातं इथनं, त्याच्याकडे एक वेगळं बघायला हे इथं पाणी वाहताना छान दिसतं पावसाचं. आता पूर्ण पाऊस नसतो, पावसात पण एक व्हिडिओ काढायलाच भारी दिसतं त्यांनी. आता हे लास्ट इयर लावलं होतं, काही आत्ता चालू आहे, खूप दिवस झाले काम चालू आहे. या साईडला आत्ता रिनोव्हेशन करताना कॉलनीचं काही हे सगळं करताना खूप झाडी काटली गेली, कट केली. तर त्याच्या ह्याच्यात काही निसर्गाचं नुकसान होऊ नये म्हणून तिथं छोटी छोटी रोपं लावलेली आहेत. म्हणजे ती काळजी आपल्या ह्याच्याने घेतली. छोटी छोटी रोपं इथं तयार करून याला पूर्ण प्लांटेशन करून खत वगैरे टाकून काड्या लावून थोडी मोठी झाली ती इथनं काढून जिथं जेवढी आत्ता आपल्याकडनं निसर्गाची हानी झाली असेल तर त्याच्यामध्ये त्याचं नुकसान होऊ नये म्हणजे तिथे तिथे ते प्लांट लावून टाकणार होते. तर ही छान उपक्रम आहे. हे मला जास्त आवडलं की जेवढी आत्ता हे रोडच्या कडेची झाडी होती छोटी छोटी ती कट करायला लागली, पण त्याच्याच बदल्या छोटे छोटे प्लांट आणून ते आता चांगल्या गोष्टीचं म्हणजे काही फुलांची आहेत, काही याची आहेत, रँडम सगळ्या प्रकारची झाडी ही खूप आहे. जवळजवळ मला असं वाटतं 10,000 झाडी पूर्णपणे इकडे बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. इकडं पूर्ण खालपर्यंत जेवढ्या काठ्या दिसतात ते पूर्ण रोपं लावलेली. आणि मला याचा खूप आनंद आहे ह्याच गोष्टीचा. एवढं सगळं भारी होतं आत्ता कॉलनीमध्ये. हे पण भारी केलंय. सुरुवातीपासून हे असं लोक ह्या टायमाला खूप लोक जॉगिंग किंवा राऊंड वगैरे मारतात. आता आपण पूर्ण खाली होतो, आता आपण वर दोन्ही साईडला तेवढंच जंगल आहे, तेवढीच झाडी. ओव्हरटेक करून गेले काका. इथं आपण खूप जोरात गाड्या चालू देत नाही कुणाला, छोटी छोटी लहान लहान मुलं इथं फिरत असतात, त्यामुळे कुणाला काही त्रास होऊ नये, कुठल्या गोष्टीचा हानी होऊ नये, ॲक्सिडेंट होऊ नये याची काळजी इतर राहणारी लोक जास्त घेतात. म्हणजे माणूस चालताना दिसला की ते आपोआप स्लो होऊन जातं. इथं ही झाडी लावली आहे मग अशी आपण दाखवतो. एक ग्राउंड इकडे आम्ही राहायचो पूर्ण जुन्या बिल्डिंग्स वगैरे. खूप लोक राहतात आता इकडे. आपण त्या साईडला राहतो टी टाईप, आपण राहतो ती सी टाईप. आता आपण चाललो आहे स्केटिंग कोर्टला. त्याला उजव्या साईडला स्केटिंग कोर्ट बघायला गेलो. तर कदाचित त्यांचा ब्रेक झाला आहे, सगळे बसले. हा आपला स्केटिंगचा सेक्शन म्हणजे लहान मुलं
म्हणजे हेही नवीनच केलेलं आहे पूर्णपणे. त्याच्यात आता त्यांचे सर सुद्धा त्यांना ते मदत करतात ते किट प्रॉपरली घालण्यासाठी. आपण थोड्या वेळाने आपण मध्येही राऊंड मारणार पहिले. क्लासला यायचं नव्हतं स्केटिंगच्या, तर स्वतः सर तिला तिच्यासोबत राऊंड मारत होते, सो ती कम्फर्टेबल व्हावी आणि आजचा दिवस तिने एन्जॉय करावा. सो क्यूट. कंटिन्यू. हाय हाय. कॉलनीसाठी इथनं पाणी ही छोटी आहे राईट साईड आणि ही मोठी. आम्ही पण त्याच्यावरती सुद्धा जायचो. मरकळवरून हे आलं होतं ना सोन्या, दोन्ही सोन्या, आम्ही वरती जाऊन बसलो होतो टाकीवरती. तुम्हाला पाठवले होते फोटो, म्हणजे घरच्यांना फोटो पाठवले होते. घरचे लय ओरडले होते त्यांचे, कुठं गेलाय नक्की, कुठल्या टाकीवरती गेला. आणि इथं कोण जात नव्हतं, अलाउड नव्हतं. तरी त्या शिड्या आहेत ना आता त्या नवीन झाल्यात वरती जायच्या. त्याच्या आधीच्या इथं सुद्धा जुन्या शिड्या आहेत त्या पूर्ण गंजल्यात. पूर्ण गंजलेल्या होत्या, काही ठिकाणी तुटलेल्या होत्या. त्या आता काढून त्यांनी असं स्क्रॅपमध्ये ठेवून दिले. पण जाणं एक्सपिरियन्स भारी वरती जाण्यासाठी. आता अलाउड नाही आहे, सिक्युरिटी टाईट झाली. काही इन्सिडन्स झाला तर ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. आपल्या गोल केले सेफ्टी. आता हार्नेस सारखं ते असं गोल असतं, हार्नेस नाही म्हणू शकत त्याला, असं गोल राऊंडचा बार केलं की त्याच्यामधनं तुम्ही जाऊ शकता. हात जरी सटकला तर तुम्ही खाली अडकू शकता. आणि खूप कमी लोक त्यांना एक्सपिरियन्स आहे, ज्यांच्याकडे अथॉरिटी आहे, तेच लोक फक्त वरती जातात. पाण्याचा काही इश्यू झाला, टाकी साफ करायची वगैरे असेल तिकडे पूर्णपणे माझे पूर्ण मान वरती करावं लागतं त्याच्यासाठी. तुम्हाला लक्षात येईल आम्ही एवढं सगळं वरती चढून त्या टाकीवरती जाऊन बसलो होते आराम. पूर्ण दिवस आम्ही एक्सपिरियन्स घेतला, तो भारी होतो. आम्ही जवळजवळ 1-1.5 वाजता गेलो होतो दुपारचं जेवण वगैरे करून. संध्याकाळी आम्ही सूर्य मावळेपर्यंत आम्ही तिथं बसलो होतो. पलीकडे DSKचं त्या खिडकीच्या काचेवरती जसं सूर्य चमकतो तो एक्सपिरियन्स बघण्यासाठीच खूप भारी होतो. चला आपण पुढे जाऊया. एवढी मोठी टाकी म्हणजे दोन्ही टाक्यांचं पाणी डायरेक्ट बिल्डिंगला किंवा बिल्डिंगच्या वरच्या टाकीमध्ये सप्लाय नाही. इथनं जातं फिल्टर प्लांट. तिकडे मागे आपला फिल्टर प्लांट आहे. म्हणजे आपण आत नाही जाऊ शकत, पण तुम्हाला थोडी बाहेरनं माहिती देऊ शकतो. आम्ही खूप अगोदर जाऊन आलो. आता तिथं रेनोव्हेशन साईडने चालू आहे किंवा तिथं सिक्युरिटी गार्ड सुद्धा आहेत आता. आणि आता सध्या पहिलं जायचो आम्ही बघायला, जाऊ द्यायचं, पण आता नाही जाऊ दे. ट्राय करूयात, जर झालं पॉसिबल तर आपण जाऊयात. तिथं पूर्ण त्याची एक मोठी टाकी, त्याच्यात पाणी जाऊन पडतं, ते फिल्टर होतं. फिल्टर झाल्यानंतर परत ते एका दुसऱ्या टाकीत जातं, तिकडनं मग सगळ्या टाक्यांमध्ये ते सप्लाय. ही एक टाकी आहे मोठी, त्याच्यामध्ये पाणी येतं. ते पाणी इकडनं हे पंप येते, तिथं मोटर आहे, तिकडनं वरती जातं. आता लॉक ऑफिस मधले, आता ऑफिस आवर्स नसल्यामुळे सगळे बंद आहे. आज शनिवार आहे ना, आज शनिवार असल्या कारणामध्ये ऑफ नाही म्हणता याचा, हाफ डे असतो शनिवारचा. नाही सरकारी आपल्याकडे असलं शनिवार रविवार सुट्टी. पाण्याची टाकी आता हे बंद आहे. हां, त्याचा सप्लाय वगैरे बंद आहे आता. आपण इकडे जाऊ.
त्याच्या वरतूनच जायचं आमचं काम. आता रिन्युएशनचं काम चालू आहे. हा प्लांट बंद आहे, सेकंड प्लांटला काम चालू आहे. फिल्टर पाणी तिकडे क्रॉसिंग ब्रिज आहे तुझ्यासाठी. आता फिल्टर प्लांट बंद आहे पूर्णपणे आणि इकडनं पाणी यायचं. आता ते रिन्यूएशन होणार पूर्ण छानपैकी. इकडनं पाणी यायचं, इकडनं पाणी असं वरती यायचं. हा प्लांट येतो पुढे. इकडनं पाणी आलं याच्यात पडून मग इकडं जाऊन मग ते टाकीत जायचं. आता खराब झालं कारण याचं रिन्युएशन चालू आहे. आता फिल्टर डायरेक्ट तिकडेच होऊन आपल्या घरी जातो. त्याच्यात एक छोटा प्लांट आहे. हा पहिला ओपन प्लांट होता. आणि ही समोर एक टाकी जे फिल्टर केलेलं पाणी याच्यात जातं. इथनं डायरेक्ट आपल्या बिल्डिंगला जातं. इकडे आता पूर्ण जंगल दिसते समोर. तुम्ही मागे बघितलं तर ॲक्च्युली एक मोठं ग्राउंड आहे आणि त्याची साफसफाई झाली. पण एवढी झाडी तोडायची का नाही तोडायची हा विचार करतात. कारण खूप आता झाडी झालेली. इथं काहीच नव्हतं. त्या साईडने गेलं की अर्ध हे केलेले आता ग्राउंड बनवलेले. आपण थोड्या वेळाने तिकडेही जाऊया पूर्ण. आणि आम्ही इथं काय हेलिकॉप्टर पहिल्यांदा बघितलं होतं. शरद पवार जेव्हा आले होते, नांदेड सिटीचं ओपनिंग होतं. सो त्यावेळेस इथं पहिले हेलिपॅड केलं होतं. म्हणजे आमच्या ग्राउंडची पूर्ण वाट लागली होती. पण ते हेलिपॅड वगैरे केलं, इथनं उतरले. पहिल्यांदा आम्ही ह्याच ठिकाणी इथंच असं उभं होतं. इथनं पहिल्यांदा हेलिकॉप्टर बघितलं होतं. भारी वाटलं होतं. लहान होतं एवढीशी आपल्या गट्टे एवढे. चला, हे आपलं गेस्ट हाऊस आहे. जे गेस्ट येतात त्यांच्या राहण्यासाठी छानपैकी सोय. म्हणजे लांबून खूप दिल्लीवरून भारताच्या बाहेरनं खूप लोक येतात ऑफिसला व्हिजिट करण्यासाठी. आपले 2 शेड्यूल पॅरिसचे 2 ऑफिस आहेत. NW आणि CW अशा 2 ऑफिस आहेत. पाण्याची पूर्ण माहितीसाठी ते शिकण्यासाठी लोक येतात. इथं मागही त्यांच्यासाठी खाली कॅन्टीन आणि इकडं मागंसुद्धा खोल आहेत. त्या साईडला समोरसुद्धा खोल आहे. आपण इथं ते गार्डन आहे इथं त्यांच्यासाठी. म्हणजे त्यांना एक छान वातावरण आहे त्यांच्यासाठी करून देतो. आता इथे एक छोटासा प्रोग्राम आहे कारण की मेन हॉलचं काम चालू आहे आणि इथं आता तो प्रोग्राम होतो. हे सुद्धा लोकेशन एवढं भारी आहे. आता इथं पब्लिक खूप आहेत, लोक खूप आहेत. पण नंतर रात्रीच्या वेळेस शांत असतं आणि तसं आता खूप कमी लोकांमध्ये आपण फिरतो. कॉलनी फिरता फिरता आपल्याला आता जवळजवळ अंधार होत आला. मलाही खूप भारी वाटलं. आज कॉलनी खूप दिवसातलं फिरलो. म्हणजे कामाला सकाळी जातो ते संध्याकाळी रात्री 11-12 2-2 दिवस कधी घरी नसतो. पण आज खूपच भारी वाटलं. खूप नवीन गोष्टी मी स्वतःच बघितल्या. कॉलनीत होतात ते आणि अजूनही छान होते. सो आपण तुम्हाला कसं वाटलं ते कळवा कमेंटच्या माध्यमातून. आणि लाईक करा, शेअर करा. खूप सारा सपोर्ट द्या. खूप चांगले व्हिडिओ, चांगले ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईन. काही माहितीचे असतील, काही एन्जॉय वगैरे सगळं असेल त्याच्यात. आणि भेटूयात नवीनच लवकरच आणि तुमच्या आवडीच्या ब्लॉगमध्ये तुमच्या मित्रासोबत. शुभम गायकवाड.